UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावताच आरक्षण देणार। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका, गोरगरिबांच्या न्यायासाठी नाही, सर्वच मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, गद्दारी केल्यास महागात पडेल, जरांगेंचा सरकारला सूचक इशारा। शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागात मोठा राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण, सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून वाद। शरद पवार महाराष्ट्रातले मिनी औरंग्या, अहमदनगरच्या नामकरणाविरोधात पवारांसमोरील घोषणेनंतर पडळकरांची झरी टीका। फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्यासाठी काही छोटे नेते त्यांनी पाळल्यात, या खालच्या पातळीच्या नेत्यांकडून फडणवीस वक्तव्य करून घेतात। पडळकरांच्या पवारांवरील टीकेनंतर रोहित पवारांचा पलटवार। शरद पवारांकडे जोरदार इन्कमिंग, अजितदादा गटाचे 3 तर भाजपच्या एका नेत्याने घेतली पवारांची भेट। अजितदादा गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेण्याची शक्यता। अजितदादा गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला, विलास लांडे भोसरीतून विधानसभा लढण्यास इच्छुक। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार, भाजप नेते शिवाजी पाटील आणि शरद पवारांची भेट, पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मात्र पवारसाहेब निष्ठावंतांचा आधी विचार करणार, पवार गटातील इन्कमिंगवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। दसऱ्यानंतर 200 ते 250 जागांच्या घोषणेचा मानस, मवियाच्या जागा वाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती, तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा, पितृपक्षानंतर चांगली बातमी मिळेल, आव्हाडांचं वक्तव्य। आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य, मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। पाहुणा उमेदवार नको, जवळच्या नातेवाईकाला तिकीट देण्याची नवी प्रथा रुचणार नाही, खासदार श्रीकांत शिंदेंचा मेहणा विपुल कदम यांच्या उमेदवारीला रामदास कदमांचा विरोध। साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज, शेंगराचेंगरीत 5 ते 6 महिला गंभीर जखमी, भंडाऱ्याच्या अग्रसेन भवन परिसरातली घटना। तिरुपती लाडू भेसळ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारला फटकारलं, प्राथमिक अहवाल पाहता प्रसादात भेसळ नाही, एसआयटीच्या तपासाबाबत मुख्यमंत्री नायडूंनी स्पष्टीकरण द्यावं, कोर्टाचे आदेश। पंतप्रधान मोदींची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत फोनवरून चर्चा, शांतता स्थैर्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असेल, मोदींचं वक्तव्य। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।